आकाशवाणी मुंबई. उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. विविध पक्षांमधून नाराज नेत्यांची ये-जा सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची 6,000 कोटींहून अधिक रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. आणि पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ 259 धावांमध्ये गारद. दिवस अखेर भारताच्या 1 बाद 16 धावा. राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, आंबेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून, तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत मलबार हिल इथून भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. ठाणे मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग मतदारसंघातून अर्ज दाखल केला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोलेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे, तर पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी अर्ज दाखल केला. बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी, तर कळमनुरी इथून शिवसेनेचे संतोष बांगर यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांनी, तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमधल्या भूम परंडामधून अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी दिग्रसमधून, तर भाजपाच्या विनोद अग्रवाल यांनी गोंदियातून अर्ज दाखल केला. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी पूर्व नागपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत 45 उमेदवारांची नावं जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ इथून रोहित पाटील, तर अहेरीमधून भाग्यश्री अत्राम निवडणूक लढवणार आहेत. घनसावंगीतून राजेश टोपे, काटोलमधून अनिल देशमुख, कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांची नावं उमेदवार यादीत आहेत. मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त व्हावा ही इथल्या नागरिकांची इच्छा आहे, त्यामुळे आपण इथून निवडणूक लढत आहोत असं भुजबळ म्हणाले. आपल्या भूमिकेमुळे महायुतीला अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाशिक शहरातल्या 4ही मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज नाशिकमधल्या काँग्रेस भवनाला कुलूप लावून आपला संताप व्यक्त केला. पक्षाचेच काही नेते पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबरला राज्य सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे. सर्व सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांना या दिवशी सुट्टी द्यावी लागेल आणि त्या दिवसाचं वेतन संबंधित कर्मचाऱ्याला द्यावं लागेल.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुट्टी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान 2 तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी लागेल. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. विधानसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथकांमार्फतही येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्यानं, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई विद्यापीठानंही पुढाकार घेतला आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube-वरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज मुंबई पश्चिम उपनगरातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. तो इस शुभ मुहूर्त भारत की पसंदीदा मोटरसाइकिल हीरो HF डीलक्स घर लाएं मात्र 63,318 की शुरुआती एक्स शोरूम कीमत पर, और वो भी 4,000 तक के नगद डिस्काउंट, आसान और आकर्षक फाइनेंस सुविधाओं के साथ. डाउन पेमेंट केवल 1,999 रुपए से शुरू. तो इंतजार किस बात का, आज ही अपने नजदीकी हीरो शोरूम जाएं और घर लाएं अपनी नई पसंदीदा हीरो HF डीलक्स. नियम व शर्तें लागू. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं 6,798 कोटी रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. नरकटियागंज ते दरभंगा, सीतामढी, मुझफ्फरपूर तसंच एरुप्लेम नाम्बुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. त्यामुळे नेपाळ, ईशान्य भारतात दळणवळण सुविधा सुधारतील. येत्या 5 वर्षात अवकाश क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या अंतर्गत वर्षाला सरासरी 150 ते 250 रुपये दिले जातील. राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार आहे. या संदर्भातल्या विविध प्रणालींमधला डेटा टाटा कम्युनिकेशन्सकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित केला जातोय. त्यासाठी पुढच्या आठवड्यात या प्रणाली बंद राहणार असल्यानं लवकर वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जिल्हा परिषद, विद्यापीठ, विविध शैक्षणिक संस्था यातल्या कर्मचाऱ्यांनाही लवकर वेतन मिळेल. बहुजन समाज पार्टीद्वारे आज विधानसभा निवडणुकीसाठी 62 उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधून विजय वाघमारे, अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमधून भाग्यश्री गवई, अकोला पश्चिम मतदारसंघातून डॉक्टर धनंजय नालट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर उत्तरमधून बुद्धम राऊत आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडमधून सुभाष रणवीर यांना उमेदवारी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 115वा भाग आहे. श्रोते येत्या 25 तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा MyGOV ओपन फोरमवरून आपली मतं आणि सूचना पाठवू शकतात. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवसअखेर भारतानं 1 बाद 16 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. शुभमन गिल 10 आणि यशस्वी जयस्वाल 6 धावांवर खेळत होते. त्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाने सर्व बाद 259 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉन्वेने 76 तर सचिन रवींद्रने 65 धावांची खेळी केली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्व बाद 227 धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 4 बाद 107 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. विविध पक्षांमधून नाराज नेत्यांची ये-जा सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची 6,000 कोटींहून अधिक रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. आणि पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ 259 धावांमध्ये गारद. दिवस अखेर भारताच्या 1 बाद 16 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
नमस्कार. आपण ऐकत आहोत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आढावा विधानसभा